मित्रांनो, जसं तुम्ही मागं बघता नाही तर अक्षरशः बघा वयांची झुंबड उडाली आहे, जत्रा लागली आहे. हा गाडा तुम्हाला दिसायला बघा जितका म्हणजे साधा सुद्धा दिसतोय ना, तर तेवढंच साधा सुद्धा माणूस पण आहे. ह्या माणसाचं जे प्रेम आहे, नाश्ता खाऊ घालण्याची जी पद्धत आहे ना, ती खूपच वेगळी निराळी आहे. खाणे का शौकीन आज तुम्हाला पुन्हा घेऊन आला या संगमनेरच्या कैलास मामा यांचा वडा रस्सा खाऊ घालायला, मिसळ खाऊ घालायला आणि कांदा भजी खाऊ घालायला. तर बघा तुम्ही मागं ही गर्दी जी लागलेली आहे ही सगळ्या गोष्टींसाठी. पण इथं जे कैलास मामांचा फेमस आहे ना, तो आहे वडा रस्सा. तर जास्त करून सगळे वडा रस्स्यावर तुटून पडतात इथं आल्यावर. आणि सकाळी सकाळी म्हणजे दुकान उघडायच्या अगोदर इथं कस्टमर हजर राहतात. हे पण तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि तुम्ही आत्ता सध्या म्हणजे बघा 8:30 वाजले तुम्ही बघू शकता. आणि इथं अक्षरशः म्हणजे रांगा लागल्या बघा. लोक झोपेतून उठले, आवरावर केली का सरळ नाश्त्यासाठी इथे येतात. तुम्ही जर बघितलं तर गाड्यांची अक्षरशः म्हणजे लांबपर्यंत रांगा लागली बघा. या साईडला पण दाखवा कॅमेरामॅन बघा. आणि असं काही नाही का म्हणजे जेंट्स वगैरे लेडीज वगैरे पण इथं नाश्ता करायला येतात. पार्सल भरपूर घेऊन जातात. संडे स्पेशल इथं पार्सलला खूप गर्दी असते. काय एवढं कैलास मामाला हे संगमनेरकर भरभरून प्रेम देतात. कैलास मामाचा रस्सा वडा हा मुंबई, पुणे, नाशिक अशा भरपूर लांबपर्यंत पोहोचला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काय बा आता काय तयार होतंय मामा? आता हे बेसन घेतलंय. बेसन कशासाठी? हे आता हे वडा बनवण्यासाठी. वडा बनवण्यासाठी. हो. अच्छा. आपली मिसळ तयार झाली ना? आता मिसळ तयार झाली. आता हे नमक घेऊन राहिलो. ओके. मीठ. हा. वडापाव पण देता आणि रस्सा वडा पण ना? हो, हे बघा आता हा सोडा थोडा. त्याच्यासाठी. ऍक्च्युली मामा हा रस्सा वडा का वडा रस्सा असतो? वडा रस्सा किंवा वडा सॅम्पल. वडा सॅम्पल आहे ना? पुणेकर वडा वडा सॅम्पल. सॅम्पल का बोलतात ते. त्याला वडा सॅम्पल बोलता येते पुणेकर. अच्छा. याच्यात मीठ टाकायचं राहिलं होतं का? राहिलं होतं. त्याच्या ऐकल्याशिवाय चव येणार नाही त्याची. आहे की नाही? बरोबर. आता त्याचं काम संपलं ते. मामा तसं तुमचं पूर्ण नाव काय आहे मग? माझं कैलास बारको ढोले. हे बघा अजून तयार पण नाही झाले. कस्टमरची लाईन लागली बघा. सुंदर रस्ता वडा आहे. गर्दी बी इथे राहते. वेळ लागतो पण छान मिळतो. आता वड्याचा बेटर तयार होतोय बघा. काय 5 मिनिटाचा. दादा कुठून आले? 5 मिनिटं. मालदार रोड. अच्छा. म्हणजे जवळ आहे संगमनेरचे. 1982 पासून तुमचा रस्सा वडा चालू आहे का? हो, का आधी दुसरं काय विकत होते? नाही रे. 82ला ओपनिंग झालं आमचं. हा. 84ला वडा रस्सा चालू केला आम्ही. अच्छा. मग 82ला काय करत होते मग? 82 चहा होता फक्त. अच्छा. फक्त चहा होता. सुरुवात चहावर. अच्छा. म्हणजे चहावरून प्रगती झाली. हा. वड्याचा मसाला आला आता भैया. बघा त्याच्यामध्ये मामाचे ना पाववाले एक पण चवडा आले. पाव कर. एक किती 6 पाव आणले दादा? अरे वा. एक 3 वडा रस्सा, एक 7 वडा रस्सा आहे. बघा एक एक करून मामांचं सगळं साहित्य ना जुळत चाललंय मामा बघा. मामा आणि भरलं. मामा भरलं. अजून वडा सोडला नाही, मिसळ तयार नाही आणि गर्दी व्हायला सुरुवात झाली बघा. सकाळचे 8-8:30 वाजले आणि कस्टमरची लाईन लागायला सुरुवात. दादा कोणत्या विक्रीतून आले पाव? ओमसाई बेकरी राजापूर रोड. अच्छा. राजापूर रोडला ना? या ना. ओम साई ना? बघा ओम साई बेकरीवाले आहे आपल्या संगमनेरचे, राजापूर रोडचे. तिथून हे पाव आले बघा. 20 वर्षापासून पाव चालू आहे. अच्छा. मामांना 30 वर्षापासून पाव चालू आहे. हो. बघा आता साहेब म्हणताय की 30 वर्षापासून मामांना पाव देतात. नक्की यांच्या बेकरीला पण भेट द्या. कारण जेवढा पाव यांचा मस्त असतं ना तसं रस्सा वडा पण मस्त लागतं. म्हणून नाही ठेवत का? काय म्हणतात त्याला? गोळे चपट्या काय? नाही का? डायरेक्ट म्हणजे फ्रेश जेव्हा लागेल तेव्हा करायचे आणि डायरेक्ट सोडायचं. तुम्हाला फक्त संगमनेर तालुक्यातच ग्राहक हे का बाहेरून पण त्याच्या येतात? बाहेरून मग येतं की हा. तुमच्यासारखे प्रेमाचे येतात ना पुण्यावरून. अरे वा. पुण्यावरून अजून कुठून येतात मामा पुणे, तसे? नाशिक, मुंबई अरे वा. सगळीकडचे पाहुणे येतात. अच्छा. बरेच लांबून येतात तुमचा वडा रस्सा खायला. आता जेवढे इथं कस्टमर उभे आहेत त्यांच्यासाठी सगळे वडे बनवून घ्यायचे हो, आधी. वडे बनवून देणार. हे बघा हा वडा आला. अच्छा. वडा पण तयार झाला. बघा, गरम गरम वडा निघाला. हो. बघा हे बघा. मामांचा वडा पण बघा एकदम फ्रेश आता निघालेला आहे. हे बघा हे कडक, समोर crispy. लगेच कार्यक्रम. हे बघा. ठीक आहे. सुका वडा पाव.
लागते ना रस्स्या वड्याची हा बघा आता ही पहिली प्लेट. हो हे जेवढा वडा रस्स्यामध्ये जायला आतुर असतं त्याच्यापेक्षा इथं कस्टमर हो. जास्त वाट बघत असतात त्याची. हे बघा वरून काय हे शेव बघा हे शेव. हे बघा हे गणेश भाऊ. दादापासून श्री गणेश झाली आता. हो, श्री गणेश झाले. हो हे बघा अच्छा ठीक. मामाच्या रस्सावड्याची चवच अशी आहे की घरी जेवण न करता माणूस इथं रस्सावडा खायला येतो. गेली 10 वर्षापासून मी रस्सावडा खातो इथे. संगमनेर मध्ये तसे स्टॉल भरपूर आहे, हॉटेल भरपूर आहे, मग नाही इथं ही चवच वेगळी आहे. सगळं देतो दादा. सगळ्याला देणार घाबरू नका आता. निवांत घ्या आता. अजून एक गाणं निघला का सगळे गाणे होते. हो हे बघा आपले म्हटलं. हो लगेच येतो दादा. बघा. 5च मिनिटाचं काम आहे. लय वेळचं नाही दादांनो. 5 मिनिटात तुम्हाला लगेच देणार मी. हो 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 हे काय देतो दादा. तुम्हालाच देतो दादा. तुम्हाला देतो दादा. सगळ्यांना प्रेमाने घ्यायचं. सगळ्यांना हो, प्रेमाने घ्यायचं. अरे वा हो पहिल्यापासून असं आहे पहिल्यापासून का? असंच आहे. आता नाही पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून हो अच्छा, त्याच्यामुळेच करते. 82 पासून असंच आहे. प्रेमाने घ्यायचं प्रेमाने द्यायचं. अरे वा चालू द्या मोका. बऱ्याच वर्षापासून मामांचा रस्सावडा खातो. म्हणजे मिसळपेक्षा पण रस्सावड्याला जास्त पसंती आहे आपल्याकडे. आणि खूप सुंदर असतो. कधी काही त्रास नाही काही नाही काहीच नाही. मी राहायला नाशिकला आहे पण माझं गाव संगमनेर. पण जेव्हा येतो तेव्हा नक्की नाश्त्याला येतो. पब्लिक क्लासेस सांगणार की नक्कीच मामांकडे 100% व्हिजिट करा. मी तरी लांबून राहतो पण नक्की इथं आल्यावर इथं व्हिजिट करतो. तर इथल्या इथं तुम्हाला खूप जवळ येण्यासाठी आहे ना, एकदा नक्की व्हिजिट व्हायला 100% यायला पाहिजे. आज काय पार्सल घेऊन जाणार हो सर? आज पार्सल घेऊन हा? येणार ते साहेब. अरे वा. बोला बोला. ते त्यांचे 3 दे. त्याला वेळ झाला ड्युटीवर जायचं त्याला. पटापट पटापट देऊन टाक भैया. देतो हा दादा. हे घ्या सगळ्यांनी हे घ्या. असं रस्सा पण देणार सेपरेट. हे बघा सेपरेट असा. हे बघा हे घ्या सगळ्यांनी घ्या. निवांत आनंद घ्या त्याचा. मामा की वड़े की रस्सी की क्वालिटी अच्छी है और तकलीफ होती नहीं खाने के बाद में. अच्छा. बस हाँ, मामा का बोलना चलना अच्छा है सबसे. जैसा भी आप सबसे प्रेम से वागते हैं बरोबर. सगळे पाहुणे येतात बघा भेटायला मामाला. हा मग प्रेमाने प्रेमाने. प्रेमाने घेता प्रेमाने देताय. अरे वा काय असं काय टाकताय काय त्याच्यात? टाकत नाही. तुमच्या समोरच बनवलेलं आहे साहेब. काही नाही आमच्याकडे. अच्छा पण एवढी गर्दी लागते काहीतरी करत असाल ना विशेष? काहीच नाही विशेष काहीच नाही साहेब. आपली मिसळ ही कशी काळ्या मसाल्याची किंवा कशी नाही असते? आपला लाल मसाला. लाल मसाला वडा रस्साला पण सेम तो. त्याची मग त्याच्यात काय बाहेरचे का सगळं घरगुती काही आयटम? नाही. सगळं घरगुती आयटम आहे. बाहेरचे नाही काय आयटम. काहीच नाही. काहीच नाही. अच्छा म्हणजे मामांची ही खासियत आहे सगळे घरगुती सगळे मसाले घरगुती. वगैरे हो, सगळे घरात. सगळे. मग घरचे काय मदत करता का लेडीज वगैरे? हा, तर थोडीफार होणारच ना मदत. आता मदत केल्याशिवाय मग मामा कसं काय पळण हो. बरोबर. क्वालिटी खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे काही मटेरियल वापरतात मामा, बटाटा असू तेल असू हे सगळं फ्रेश वापरतात. बऱ्याच ठिकाणी काय होतं की जुनं मटेरियल असतं, तेल उकळलेलं असतं, त्या ठिकाणी घशाला त्रास होतोय. तर या ठिकाणी पूर्णतः फ्रेश वापरलं जातं. त्यामुळे टेस्ट एक नंबर आहे. मी कंटिन्यू आता 7-8 वर्षापासून इथं येत आहे आणि टेस्ट ही एकदम जबरदस्त आहे. प्रत्येकाने कॉलेजची मुलं असू, त्यानंतर 60च्या पलीकडे असू, 50च्या आतले असू, कुणी इथं आला त्याला कुठलाही त्रास होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं तेल जे आहे तर तेल जे लोक म्हणतात बाबा की मला तेलाने त्रास होतोय किंवा मग छातीमध्ये त्रास होतोय किंवा मग खवखव होती नाही, तर या तेलाने अजिबात त्रास होणार नाही. आणि वड्यांची चव जी आहे तर पूर्ण संगमनेरमध्ये कुणाकडे नाही, तर अशी चव मामांच्या वड्यांची आहे. त्यांचं झालं का भैया 7 वड्याचं? हे बघा अच्छा हे पार्सल ना? हो हे पार्सल. ओके. त्या इकडे या ना. त्यात व्यवस्थित ठेवून घ्या दादा. हे देता येईल तुम्हाला. हे बघा हे पार्सल. ते बाहेरून पाहुणे आले तरी रस्सा इथं बाहेरून वडा पाहुणे रस्सा आले की जातोय. चालले ते. हो चला मामाचा वडा रस्सा आपले. हे घ्या दादा. म्हटले मामा 7 वड्याचं पार्सल चाललंय. अच्छा हे लोक असं घरून भांडे घेऊन येतात हो का? हे काय भांडण मग पार्सलला भांडं लागणारच ना. शिवाय एवढा रस्सा जाणार कसा? बरोबर ॲड झाला पाहिजे ना. बरोबर. तर मामाची इथं बघा असे 50-50, 60-60 वडे पण आहे ना असे पार्सल जातात बघा. हे बघा हे पार्सल सगळंच आहे भैया त्यांचं. किटली वर घेताय का? किटली हातात आहे त्यांच्या भैया. तसं रोजचं टायमिंग काय असतं मग आपलं चालू करायचं? 8:30 ते 2 वाजेपर्यंत. अच्छा 8:30ला चालू होतं 2 वाजेपर्यंत 8:30 ते 2 असतं आहे ना.
आता सध्या प्राइस काय ठेवली रस्सा वडा? रस्सा वडा 2 पाव 50, मिसळ मिसळ पाव 60 रुपये, आणि वडापाव 20 रुपये, भजे पाव 30 रुपये. ओके. हे बघा वडे निघाले आता, देऊन टाका आता. अच्छा, आता याच्यानंतर काय भजे वगैरे तयार होणार? भजे 10 वाजता भजे, अच्छा, 10 वाजता तयार होतात. 10 वाजता भजे. वडा रस्त्याची चव अच्छा. हे कारण आहे आणि आम्ही नेहमीचे गिराईक आहे. मामाचा हसतमुख स्वभाव, सगळ्यांची आवडती चवीमुळे सगळे इथे येतात. अच्छा. इथं कायम नंबर असतात आणि आम्हाला आनंद वाटतो. म्हणजे खाण्याकरता वाट पाहणं हे ते अच्छा. जागा कमी असून सुद्धा सगळे हे करतात. होऊन जातं मॅम. होऊन जातं. छान आहे. एकदा येऊन चव घेतली पाहिजे सगळ्यांनी. ज्यांनी नाही घेतली ज्यांनी घेतली त्यांनी मी येतच असतील, पण नाही घेतली त्यांनी एकदा घेतलेली. येऊन घ्या तुम्ही, जागेवर पाहिजे तुम्हाला, हलून नका जाऊ. काय म्हटले? काय म्हटले? आहे की नाही? नाथकुळा काम आहे म्हणे बघा. हा तिथं आहे, एक आहे त्याच्यात. तरी देऊ का भाऊ? तरी देऊ का? हे बघा प्लेट घेतली, हा, याच्यात काय काय टाकलं? पापडी टाकली. हा. हे बघा आता मसाला टाकतोय हा. अच्छा, हा, मटकी मटकी. वरून आता हा बाई, हे फरसाण. फरसाण. अच्छा, हा. त्याच्यानंतर मिसळ झाली. अच्छा, वरून चिवडा येतोय का? हा. ही मिसळ तयार झाली. फरसाण. ओके. आणि मिसळ सोबत किती पाव येणार आता मामा? हा, एक मिसळला 2 पाव. 2 पाव. 2 पाव. ओके. हा मग तेल घ्या होतं. येऊ द्या बरं आता 2 पाव. हा 2 पाव द्या इकडं. घाई करू नका, घाई केलेली काही उपयोग नाही होणार, त्याचा आनंद येणार नाही तुम्हाला. भैया तेल टाकायच्यात. कसा रुपा कसा हवं? हे घ्या साहेब, चालेल आहे का? या तरी मारून. साहेब इथं आलेले बघा. आज यांचा वाढदिवस पण आहे. खास म्हणजे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रांसोबत इथं आलेले बघा. मामाचाच वडा रस्सा का चॉईस केला वाढदिवस असताना? मामांची क्वालिटी आणि रस्सावडा आणि मामांचा स्वभाव प्रेमळ आणि क्वालिटी पण चांगली, त्यामुळं मग सगळे मित्र रेफर केलं त्यांना. किती वर्ष आले तुम्ही इथं व्हिजिट करता? आम्ही जवळजवळ 8-9 वर्ष झालेत कंटिन्यू. एकदा पुन्हा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. वडा रस्सा, मिसळ हे आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांसोबत 2-2 पाव. इकडं हा कांदा आहे, लिंबू दिलेला आहे सोबत. आणि खास मामांचं जे वैशिष्ट्य आहे बघा, रस्सा आहे ना, हे असं छोट्याशा मगमध्ये देतात. तरी रस्सा वगैरे अशा छोट्याशा मगमध्ये देतात. पाहिजे तेवढा मनसोक्त रस्सा वगैरे इथं घेऊ शकता. तर चला आपण आहे ना मामाचा जो स्पेशल आहे वडा रस्सा, तिथून सुरुवात करूया. बघा वड्याची साईज पण बघा, आणि यांचा रस्सा हा बघा किती तर्रीदार आणि एकदम असा झनाटेदार दिसतो इथं. बघा हे वड्याची साईज बघा तुम्ही. मस्तपैकी वड्याला या रस्स्यामध्ये आता मिक्स करूया. थोडंसं वरून बघा कांदा, आवडीनुसार कांदा तुम्ही टाकू शकता. वरून थोडंसं लिंबू पण पिळू शकता बघा तुम्ही. मामांचा हा वडा रस्सा दिसायला जेवढा टॅम्पटिंग आहे ना, झनाटेदार आहे, तेवढाच हा सॉफ्ट पण आहे. पण तुम्ही जर याच्यात एक्स्ट्रा तरी घेतली तर नक्कीच तुम्हाला कोल्हापुरी दणका इथं बसणार आहे. एवढा हा जबरदस्त मामाचा तरीचा झटका बसतो. तर तुम्हाला जर तिखट आवडेल तरच तुम्ही हा झटका इथं घेऊ शकता, म्हणजे तरी तुम्ही घेऊ शकता. एवढा एकदम मस्त असा हा वडा रस्सा आहे. मटकीचं प्रमाण याच्यात चांगलं आहे, चांगल्यापैकी मटकी इथं शिजलेली आहे. वडा एकदम मस्त असा क्रिस्पी लागतो आहे. रस्स्यात जरी पडलेला असला तरी क्रिस्पीच लागतो आहे. त्याची जी भाजी आहे ती अतिशय एकदम चवदार आहे. त्याच्यातले जे मिरचीचे वगैरे जे मसाले वगैरे आहेत ते तोंडात संपूर्ण असे विरघळतात आणि त्याचा एक रस्स्यासोबत वेगळाच आनंद येतो आहे. चला आपण ही वडा रस्सा आणि मामाची मिसळ संपूया आणि भेटूया तुम्हाला महाराष्ट्राच्या आणखीन एक नवीन ठिकाणी. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रापरिवारांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि कोण कोण ह्या मामांच्या स्टॉलला व्हिजिट केली संगमनेरमध्ये आल्यानंतर, कैलास मामाच्या स्टॉलला कोणी कोणी व्हिजिट केली हे कमेंट करून नक्की सांगा.